आष्टीच्या आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये भीमराव धोंडे यांची आता भव्य असं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। विशेष म्हणजे भाजपचे बंडखोर म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। पंकजाताईच्या निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती आणि आज शक्ती प्रदर्शन केले। कशा पद्धतीने ते निवडणुकीला सामोरं जातात आपण विचारणार। काय सांगाल, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय? आज भव्य रॅली दिसते। संपूर्ण मतदारसंघामध्ये जोराचा प्रतिसाद आहे। आज आपण या ठिकाणी रॅली पाहिली, हजारो लोक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। ही निवडणूक शिट्टी या चिन्हावर मी जिंकणार आहे, त्यामध्ये अजिबात शंका नाही। मात्र पुढचे जे उमेदवार आहेत ते आरोप प्रत्यारोप अनेक वेळा करत असतात। कसं पाहताय त्यांच्याकडं? आता एकंदरीत जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीचा देखील उमेदवार आहे, भाजपचा देखील उमेदवार आहे, तर महायुती राहिलीच नाही कुठं। या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आहेत, त्यामुळं तसं काय समजण्याचं कारण नाही। समोरचे विरोधक जे आहेत माझ्या, ते भाषणामध्ये टीका टिप्पणी करत असतात। मी मात्र कोणावर टिप्पणी केलेली नाही, मला करायची नाही आणि मी सरळ लोकांना मतदान करण्याची विनंती करणार आहे। मात्र आपण जर बघितलं तर इथं पंकजाताई यांनी देखील आवाहन केलेलं होतं। पंकजाताईच्या त्याच्या निकटवर्ती म्हणून तुम्ही राहिलेला आहात, तर नेमकं इथं कशा पद्धतीनं सपोर्ट केला जातो? का आपण जर बघितलं लोकसभा निवडणुकीमध्ये ताईंचा पराभव झाला होता, त्याची कारणं वेगवेगळी होती। नेमकी काय कारणं होती आणि एवढं आपल्या आष्टी मतदारसंघात कशा पद्धती होतं? नाही, आष्टी मतदारसंघात तर लीड मिळालेली ताईला, त्यामुळे आष्टी मतदारसंघाचा काही प्रश्न येत नाही। आणि पंकजाताईच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष आपण काम केलेलं आहे। त्या लोकसभेला हरल्यामुळं खरं म्हणजे मला विधानसभेचं तिकीट मिळू शकलेलं नाही, परंतु काय हरकत नाही, लोकांनी मला जनतेचं तिकीट मिळालेलं आहे आणि लोकांच्या जीवावर, मतदारांच्या जीवावर मी उभा आहे। मात्र कुणी काम केलं, कुणी नाही काम केलं, अशा पद्धतीने काम कुणी केलं, कुणी नाही केलं अशी चर्चा केली जात होती। नेमकं काय वस्तुस्थिती आहे? काम काही जणांनी केलं नाही अशा देखील आरोप प्रत्यारोप केला जातो। ताईचं काम दाखवलं, ताईसोबत राहिले, पण ताईचं काम केलं नाही, असे कोण होते नेमके ते? असं काम न केलेलं जनतेला माहिती आहे, त्यामुळं नावं घेण्याची गरज नाही। आणि त्यामुळं ज्यांनी काम केलेलं नाही ते उमेदवार म्हणून समोर आलेले आहेत, हे सर्व मतदारांना माहिती आहे। मात्र लोकसभा निवडणुकीत आपण ओबीसी विरुद्ध मराठा झालेलं पाहिलं होतं। नेमकं आष्टी मतदारसंघात यावेळेसची सामाजिक परिस्थिती कशी आहे? आणि काल लक्ष्मण हाके यांनी देखील सांगितलं की आष्टी मतदारसंघामध्ये आम्ही ओबीसीच्या उमेदवाराला पाठिंबा देतो। कसं वाटतं नेमकं याच्याकडे? या ठिकाणी आष्टी मतदारसंघामध्ये जातीवाद नाही। या रॅलीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील की हजारो सर्व जाती धर्माचे लोक आहेत। आष्टी मतदारसंघामध्ये साधारण 100 जाती आहेत, 100 जातीचे लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले। मात्र पहिलवान समजलं जातं आष्टीमध्ये, अनेक तुम्ही देखील पहिलवान म्हणून काम केलं, क्रीडा क्षेत्रामध्ये काम केलं आहे। लढत कशी वाटते? पुढचे देखील अनेक पहिलवान आहेत, कशा पद्धतीने हे असेल आणि विजय कसा असेल? पहिलवान तर आम्ही आहोतच, पहिलवानकीच्या क्षेत्रामध्ये आम्ही नाव कमवलेलं आहे। बऱ्याच क्षेत्रामध्ये नाव कमवलेलं आहे मी, शिक्षण क्षेत्रामध्ये, शेती क्षेत्रामध्ये, अर्थशास्त्रामध्ये, बऱ्याच क्षेत्रामध्ये मी काम करतो। खेळ, सिनेमापासून नाटकापर्यंत पण मी काम केलेलं आहे। त्यामुळं असं काही नाही, जनतेशी माझा संपर्क आहे आणि लोकांनी मला 4 वेळा विधानसभेत निवडून दिलेलं आहे। याही वेळेस ते प्रचंड मताने निवडून देतील। काय विकासाचं विजन असेल आणि कशा पद्धतीने ते विजन असेल? या ठिकाणी आपला जो दुष्काळी मतदारसंघ आहे, या दुष्काळी मतदारसंघाला बाहेरून पाणी आणणे, त्याचप्रमाणे तांत्रिक शिक्षणाची सुविधा निर्माण करणे, मोठ्या प्रमाणामध्ये ITIs इंजिनिअरिंग कॉलेज काढणे, मुलांना टेक्निकली तयार करणे आणि त्यांना महाराष्ट्रातल्या कुठल्याही MIDCमध्ये जॉब मिळेल अशा प्रकारचं त्यांना शिक्षण देणं, हे एक विजन आमच्यासमोर आहे। दोस्तीमध्ये कुस्ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे जर आपण बघितलं तर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो घेऊन तुम्ही आज सगळ्या ठिकाणी प्रचारामध्ये फिरताय। नेमकं कशा पद्धतीने असेल आणि या एकंदरीत मतदारसंघाचं चित्र 23 तारखेला कसं असेल? स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब माझे मित्र होते, दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाही। ते आणि मी 1980 साली सभागृहामध्ये एकाच वेळेस गेलो होतो। त्यांचे माझे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते, आता ते नाहीत आणि 23 तारखेला निकाल तुम्ही पाहाच। आपण पाहतोय जो विजयाचा विश्वास आहे तो भीमराव धोंडे यांनी व्यक्त केला। विशेष म्हणजे आष्टी मतदारसंघामध्ये गेल्या 4 टर्म ते या ठिकाणी आमदार राहिले, त्यामुळे राजकारणाचा दांडका अनुभव आहे आणि त्यामुळे इथला जो काही मूल्यबळ असलेला जो अपक्ष उमेदवार आहे, हा महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, यांच्या विजयाचं गणित बिघडल्याशिवाय राहणार नाही। न्यूज 18 लोकमत, आष्टी।